नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा माणुसकीने विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. मंडळी, हा टीव्ही आपल्या आयुष्यात आल्यापासून किती बदल झालेत ना. बघा ना, काही काही बायकांचं मला इतकं विशेष वाटतं, दिवसभर जेव्हा बघावं तेव्हा ते एकच गोष्ट बघत असतात, रेसिपी शोज. एवढे सगळे रेसिपी शोज बघायचे, ती सगळी रेसिपी लिहून ठेवायची आणि संध्याकाळी नवऱ्याला काय खायला घालतात? भेंडीची भाजी आणि भाकरी. गणितच मला आतापर्यंत शिकलेलं नाही. पण काहीही असलं ना मंडळी, तरी सुद्धा या टीव्हीनं आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळी रंगत आणलेली आहे. आपल्या आयुष्यातली दुःख विसरून दोन आनंदाचे वेगळे क्षण नक्कीच टीव्ही आपल्याला दाखवत असतो. बघा ना, टीव्हीवरची नायिका रडली की बाईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. टीव्हीवरची नायिका आनंदी असली की आपली घरातली बाई सुद्धा दिवसभर आनंदी असते. या डेली सोपच्या नायिकांनी आपल्याला काय शिकवलंय मंडळी, की एक सुशिक्षित सुसंस्कृत महाराष्ट्रीयन स्त्री कशी असावी, वेळप्रसंगी संकटावर मात करणारी स्त्री कशी असावी. आणि हीच स्त्री रंगवली आहे झी मराठीच्या आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या लाडक्या नायिकांनी. आणि झी मराठीवर आतापर्यंत ज्या ज्या सिरियल झाल्या त्यातल्या काही नायिका आज आमच्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहेत, तेव्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्याच अभिनेत्रींसाठी. मी सुरुवात करणार आहे एका अशा नायिकेपासून. खरं तर झी मराठी सुरू झालं आणि ही पहिली नायिका झी मराठीनं रसिक प्रेक्षकांच्या समोर आणली. आभाळ माया या सिरियल मधून सुधा जोशी तुम्हा आम्हा सगळ्यांना भेटल्या आणि तशीच आभाळा एवढी माया सगळ्या रसिक प्रेक्षकांनी त्यांना लावली. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात माईंचं, म्हणजेच सुधा जोशी, सुकन्याताई कुलकर्णी यांचं. काय आठवणी जागृत झाल्या? खूप, सगळ्याच. म्हणजे आभाळमायापासून मी वेगळीच होऊ शकत नाही. अजूनही असं भरून येतं. काही प्रेक्षकांना वाटेल हे अशी काय वेडी बाई, उगी डोळ्यात पाणी आलं. पण खूप आठवणी त्याच्याबरोबर आहेत. आणखीन खूप माणसं जोडली गेली त्याच्यामुळे. खूप काही शिकायला मिळालं आणि खूप प्रेक्षक माझ्या जवळ आले. तुम्ही याही पूर्वी या मंचावरती आलेला आहात, कसं वाटतं परत एकदा येऊन? खूप मज्जा येते आणि खूप छान वाटतं. मुळात तुम्ही सगळे आम्हाला इतकं हसवता ना, निलेश काय सांगू. आणि खूप मजा येते. आणि त्या हसवण्यामध्ये ना कुठेही असा एक औपचारिकता नसते किंवा उगीच कोणाला तरी खिजवणं नसतं. ते आमचं कौतुक असतं. त्या कौतुकाने तुम्ही आमची टिंगलटवाळी करता. पण ती सुद्धा आवडते. ती सुद्धा गोड असते, अशी कोपरखळी असते आणि खूप छान वाटतं. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आले. हे माझं घर आहे, त्यामुळे परत परत यावं असं वाटेल. मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या मॅमसाठी. तर मंडळी, सुधा जोशींचं आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही या मंचावरती बोलावणार आहे आणखीन एका अशाच दिग्गज अभिनेत्रीला. झी मराठीवर त्यांनी आतापर्यंत खरं तर 2 सिरियल केलेल्या आहेत आणि या दोनही सिरियल सुपर डुपर हिट झालेल्या आहेत. अवंतिका आणि गुंतता हृदय हे. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मन त्यांच्यामध्ये खरंच गुंतलेलं आहे. त्यांनी या मंचावरती परत परत यावं अशी माझी इच्छा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात मृणाल कुलकर्णी यांचं. मॅम, आल्या आल्याच एंट्रीला अवंतिकाचं हे टायटल सॉन्ग वाजलं. मी माईंना सुद्धा तो प्रश्न विचारला. कसं वाटतं हे ऐकून? जुनं काही आठवतंय? खूपच आठवणी आहेत. आणि मला एक गमतीची आठवण आहे. किशोर कदम सौमित्रनी लिहिलं हे गाणं. आणि आम्ही त्याला खूप चिडवायचो की सुख आणि दुःख वेडी अवंतिका. आणि मग तोच सेटवर एक जोक झाला होता की अशी काय सुरुवात, आणि दुःख वेडी, हा कोणता शब्द दुःख वेडी वगैरे. पण खूप फेमस झालं होतं गाणं हे. आणि झीची सगळ्याच मालिकांची सगळीच गाणी ही खूप फेमस असतात. तसंच अवंतिकाचं पण झालं होतं. आणि खूप लोक सांगायचे की आमचा मुलगा हे गाणं ऐकल्याशिवाय जेवत नाही, आमचं बाळ हे ऐकल्याशिवाय झोपत नाही वगैरे. त्याची खूप गंमत होते. आज तुमच्या बरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत. अवंतिकाबद्दल मला गप्पा मारायच्या आहेत, गुंतता हृदय हे त्याबद्दलही गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. आणि मंडळी, आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे आणखीन एका नायिकेला. अवघाची हा संसार या सिरियल मधून त्या आपल्याला झी मराठीवरून भेटलेल्या आहेत. अनेक सिनेमांच्या माध्यमातून त्या आपल्याला अभिनेत्री म्हणून ओळखीच्या आहेत. सुंदर गाणाऱ्या, सुंदर लिहिणाऱ्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आसावरी म्हणजेच अमृता सुभाष यांचं.
गावंसंच वाटलं आल्यावर. तुम्हाला गावंसं वाटलं हे गाणं. आणि त्यावेळेला सिरियल तर आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, खूप लोकप्रिय झालेली ही सिरियल. पण सिरियलमध्ये खूप आम्हाला असं वाईट वाटायचं की तिकडे छळ व्हायचा आणि प्रसाद खूप त्रास द्यायचे तुम्हाला, तरी तुम्हाला हे गाणं गावंसं वाटतं. पण तुला माहितीये का, आम्ही ते करताना खूप मजा करायचो. म्हणजे प्रसादला खूप आनंद व्हायचा. हो? अरे मारायचा सीन आलाय, येस. अरे बापरे. आता अमृताला मला मारायचंय. पण तुला मला आज खास या रंगमंचावरून पुन्हा एकदा मला प्रसादचे आभार मानायचे. एकदाही मला लागलं नाही. मी पट्ट्यानी मार खाल्लेला आहे, मी चपलांनी मार खाल्लेला आहे त्या मालिकेमध्ये. म्हणजे हर तऱ्हेने त्याने मला मारलेलं आहे. पण तो इतका चांगला अभिनेता आहे, त्याचा अजून एक पुरावा म्हणजे एकदाही मला लागलं नाही त्यांनी मारलेलं. त्यामुळे मी आनंदाने गाणं म्हणू शकते आहे. पण एका बाईने मला अगदी खास आठवतंय की मला सांगितलं होतं की ताई मी एका एपिसोडवर प्रसादला मी थोबाडीत मारली. म्हणजे आसावरींनी थोबाडीत मारली. त्यांना लागलं होतं? नाही, त्यालाही नव्हतं लागलं. त्याला सगळा राग काढायचा. त्या दिवशी प्रसादला किती टेन्शन, आज खऱ्या अर्थानं वेगळा सीन घडणार आहे, आता माझं काही खरं नाही. नाही, त्याला नाही लागू दिलं मी पण. तर पण एका बाईने मला येऊन सांगितलं की ताई मला पण माझा नवरा हर्षवर्धन सारखाच मला मारायचा, पण तुझा मी तो थोबाडीचा एपिसोड पाहिला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो मला मारायला लागला, मी त्याचा हात पकडला. क्या बात. आणि हे थँक्यू झी, थँक्यू ती सिरियल. मी तुमचं मनापासून या मंचावरती स्वागत करतो. मी तुम्हाला आमच्यासोबत बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या अमृतासाठी झाल्या पाहिजे. आणि आता या मंचावरती मी त्यांना बोलवणार आहे ज्यांच्या प्रेमात आमचे पप्पा आहेत. तुम्हाला माहिती आहे, भाऊ कदम हे त्यांच्या खूप प्रेमामध्ये आहेत आणि एक जवळजवळ अख्खा एपिसोड त्यांच्यासाठीच त्यांनी केला होता. वहिनी साहेब या सिरियल मधून त्या आपल्याला भेटल्या. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात भैरवी म्हणजेच भार्गवी चिरमुले यांचं. हे टायटल सॉन्ग लागलं, काय आठवणी जागृत झाल्या वहिनी साहेबच्या? वहिनी साहेब या मालिकेने मला एक वेगळी ओळख दिली, भैरवी किर्लोस्कर म्हणून. आणि मस्करी म्हणून नाही, पण या टायटल सॉन्गच्या शेवट एक छोटी मुलगी वहिनी साहेब अशी ओरडते, तर मी अशी कुठेही गेले की लोक तशीच मोठ्यांदा हाक मारायचं. मला खूप अरे देवा हे कशासाठी असं त्यावेळेला वाटायचं. पण आज हे टायटल सॉन्ग सगळ्यांनाच मला असं वाटतं की ही सगळी टायटल सॉंग्स ऐकून प्रत्येकालाच खूप छान वाटत असेल. मगाशी अमृता म्हणाली तसं की ह्या पर्टिक्युलरली आम्ही दोघींनी खूप नवऱ्याचा, सासूचा, दिराचा, चुलत दिराचा, हंटरनी मार, चप्पलनी मार हे सगळं खूप सहन केलंय. पण तरी सुद्धा मला कुठेतरी असं वाटतं की त्यातनं सुद्धा आम्ही खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर्स लोकांसमोर फेस केली की नवरा म्हणजे दीर मारतोय तरी सुद्धा प्रेमाने सगळ्यांचं करतेय. आणि या सिरियलनी मला खूप छान माणसं दिली जी आयुष्यभर माझ्याबरोबर जोडली गेली. भार्गवी तुमचं मनापासून स्वागत. आमचे पप्पा तुमचे किती प्रेमात आहे तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेला आले भार्गवी. ते पप्पा कुठे आहेत? हे सगळं मी करतोय. पप्पा आता अशा तयारीत मी काय आज भार्गवीच्या समोर प्रेझेंट करू आणि काय नाही, ती सगळी तयारी चाललेली आहे. पण आज पप्पांना म्हणजे पप्पांना म्हणावं आज तुम्हाला खूप कॉम्पिटिशन आहे. इतक्या सुंदर सुंदर बायका आहेत. पप्पा माझ्यासारखे नाहीत. पप्पा एका ठिकाणी प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. थँक्यू. तर मंडळी आमचे पप्पा जिचे खूप मोठे फॅन आहेत ती भार्गवी इथे आलेले आहेत. तुम्ही सगळे यांचे फॅन आहात. पण सगळ्यांची माफी मागून मी ज्यांचा खूप मोठा फॅन आहे त्यांना या मंचावरती मी आता आमंत्रित करतो. झी मराठीवर त्यांनी सुद्धा 2 सिरियल केल्या आणि या दोनही सिरियल त्यांच्या आपण अक्षरशः प्रेमात पडलो होतो. या सिरियल म्हणजेच माझी या प्रियाला प्रीत कळेना आणि तू तिथे मी. तर या मंचावरती आपण आमंत्रित करूयात मंजिरीला म्हणजेच मृणाल देसानीसला. मृणाल तू ऐकलंच असशील मी काय काय बोललो आता तुझ्याबद्दल. कसं वाटलं तुला? घाबरले मी. म्हणजे सत्यजितने ऐकलं असतं तर आता तू राहिला नसतास इथे आणि मग पुढचा सगळा कार्यक्रम आपला राहिला असता. एक मिनिट हा प्रत्येक एपिसोडला असं करतो. मागे मी जेव्हा इथे सुलग्नाच्या प्रेमात जांभळं काहीतरी जॅकेट बिकेट घालून भार्गवी आम्ही एक टीप टाकतो तुमच्या त्या कॉटन किंगच्या खाली, तुम्ही इथे जे घडलंय ते विसरून जायचं, कुणालाही सांगू नका नाहीतर वगैरे. गेल्या वेळा हॅम्पर मला मिळालाच आहे. मी आणि सुचित्रा लवकर गेलो होतो, सो मला ते मिळालं नाही त्यामुळे मी सांगून टाकलं.
हिला हॅम्पर नाही मिळालं म्हणजे ही आलीच नव्हती, खोटं बोलतो. ते येतात त्यांना हॅम्पर मिळतो. तू विश्वास ठेवू नकोस, हे फक्त तुझ्यासाठी होता आणि हे मनापासून तुझ्यासाठी. 2 सिरियल तू केल्यास, यानंतर काय अनुभव आला? खूप कमी वेळात मी खूप लोकांशी जोडले गेले आणि इतक्या कमी वेळात मी लोकप्रिय झाले, लोकांनी मला पटकन आपलंसं केलं, तर मला हे ब्लेसिंग वाटतं. कारण की हे फार अवघड आहे जमायला आणि खूप लोकांचं प्रेम मिळालं या दोन्ही सिरियल्सच्या माध्यमातून. खूप लोकं भेटली आणि खरंच खूप छान वाटतं. आत्ता जो अनुभव घेते तो मला वाटत नाही की मी जर नाशिकमध्ये राहिले असते तर मला मिळाला असता. सो थँक्यू एव्हरीवन. क्या बात है. मी मनापासून तुझं स्वागत करतो आणि मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत बस. सगळ्या तारकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर माझ्यासाठी ट्रीट आहे आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी ही ट्रीट आहे की या सगळ्या सिरियल सगळेजण वेगवेगळ्या स्लॉटला बघत होते, पण आज एकाच स्लॉटमध्ये सगळ्या सिरियल आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मला तोच प्रश्न विचारायचा की तुम्ही सगळ्याच अभिनेत्रींनी, ज्याला आम्ही डेली सोप म्हणतो आणि हा शब्द आता प्रचलित झालाय, डेली सोप तुम्ही केलेली आहे आणि ही करत असताना खरं तर सिरियल मधला संसार सांभाळावा लागतो आणि घराचाही संसार सांभाळावा लागतो. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हे जे दिसतं हेच यांचं कुटुंब आहे, हाच तिचा नवरा आहे, हेच यांची मुलं बाळं आहेत, पण हे सगळं तुम्ही कसं सांभाळलं होतं? मी सुरुवात करणार आहे सुकन्याताई तुमच्यापासून. एक तर डेली सोपचा आधी मला एक अनुभव होता. शांती नावाची मी एक हिंदी डेली सोप केलेली होती आणि ती सुद्धा भारतातली पहिला डेली सोप होता तो. आणखीन जेव्हा मी आभाळमाया करायचं ठरवलं तेव्हा मी माझा संसारच घेऊन निघाले, कारण संजय मुळे त्याच्यात होतेच. त्याच्यामुळे मी संसार घेऊनच तिकडे सेटवरती जायची. आणखीन त्यावेळेला काही जुलिया नव्हती, काही पाश नव्हते एवढे, त्याच्यामुळे तेव्हा काही एवढं जाणवलं नाही. पण एक गंमत होती त्याच्यामध्ये की आम्ही रात्री कधीतरी यायचो 12-12:30 वगैरे आणि विनय आपट्यांबरोबर राहायचं होतं. पूर्ण दिवस आम्ही विनय आपट्यांबरोबर होतो आणि विनयनी सांगितलं की यायचंय बरं का, आपण करतोय सिरियल. त्याच्यापुढे विचारणं नसतात ना, सांगणंच होतं. त्याच्यामुळे हा विचारच कधी आम्ही केला नाही. आणखीन तेव्हा सकाळी जे आम्ही जायचो तिकडे पडायचो त्या खोजा बंगलोमध्ये, ते तिथेच असायचो. म्हणजे शेवटी असं झालं की 9-9:30 वाजता एक भेळवाला यायचा तिकडे आणि भेळवाला म्हणजे त्याच्याकडे फक्त कुरमुरे होते, कांदे आणि खारेदाणे, हीच त्याची भेळ होती. पण 9-9:30 कधी वाजतायत, 9:30 कधी होत आहेत, एक शॉट असं सांगायचं. एक शॉट काहीतरी आम्ही पासिंग दे असं झालं एक शॉट झाला, चला भेळवाल्याला बोलवा असं करून तो भेळवाला यायचा. त्या भेळवाल्यांनी आमच्या पैशावरती गावी बंगला बांधला. तर इतकं आम्ही त्या ह्याच्यावर एन्जॉय आणि त्या भेळवाल्याचं नाव निलेश होतं, तुम्हाला आठवतं? जो पुढे डॉक्टरही झाला. बघा माणसाचं, एक माणूस भेळवाला असतो, त्यानंतर तो गावी बंगला बांधतो. त्यामुळे सगळ्या भेळवाल्यांसाठी आजचा एपिसोड प्रेरणादायी असणार आहे. तू सुकन्याला विचारलाच प्रश्न की कुटुंब कसं सांभाळतं. मला खूप गंमत वाटते या गोष्टीची की अवंतिका जेव्हा मला ऑफर झाली तेव्हा माझ्या हिंदीमध्ये 4 मालिका चालू होत्या ऑलरेडी आणि सोनपरी नावाची एक प्रचंड स्पेशल इफेक्ट्स असलेली सिरियल पण त्याच्यातली एक होती आणि खरोखरच मला कुटुंबासाठी द्यायला वेळ नव्हता अशी परिस्थिती होती. आणि तेव्हा मला स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर यांनी अवंतिकाची कथा ऐकवली आणि मी म्हटलं मला खूप करायची इच्छा आहे, पण माझ्याकडे डेट्सच नाही आहेत. म्हणजे मी ठरवलं की 20 दिवसापेक्षा जास्त काम मी करू शकत नाही, कारण मला घर आहे, मुलगा आहे, माझा मुलगा पुण्याला होता तेव्हा आणि माझ्याकडे आत्ता डेट्स नाहीत, तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या. पण ते दोघंही एवढे हट्टी होते की ते म्हणाले की ओके आपण थांबूया, किती तुझी एक तरी संपेलच ना, 4 पैकी एक तरी मालिका संपेलच आणि मग आपण अवंतिका सुरू करू. आणि मग मध्यम मार्ग काय काढूया असा विचार करताना स्मिता ते म्हणाली की तुला मुलाजवळ राहायचं ना, ते दिवस तुला पुण्यात हवेत ना, ठीक आहे मी अवंतिकाचं सगळं शूटिंग पुण्याला हलवते. आणि माझ्यासाठी हे फारच ग्रेट होतं, कारण बाकी सगळे ऍक्टर्स हे मुंबईतले होते आणि अवंतिका जितकी वर्ष चालली तितकी वर्ष मी याच्यावरनं खूप टोमणे ऐकलेले आहेत सगळ्यांचे की मृणालसाठी आम्हाला पुण्याला जायला. म्हणजे स्वामी मालिकेनंतर जवळजवळ 8 एक वर्ष मी मराठीत काही कामच केलं नव्हतं आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा मराठी घराघरात पोहोचले, टोमण्यांसकट पोहोचले. सेटवर टोमणे आणि बाहेर गेल्यावर कौतुक, असं एक अवंतिकाचं स्वरूप. भार्गवी, मला तुमच्याकडे यायचं आहे. हाच प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा आहे की डेली सोप करणं ही तशी साधी सोपी गोष्ट नाहीये. जो करतो त्यालाच तो त्रास माहिती पण असतो, पण तो त्रास कधी चेहऱ्यावरती या अभिनेत्री दाखवत नाहीत का? तोच त्रास असतो जो सोशिक म्हणून दाखवतात. पण तेव्हा तुला काय त्रास झाला हे सगळं सांभाळताना शेड्यूल? आम्हाला त्याचा त्रास होत नाही, उलट खूप एनर्जेटिक वाटतं, कारण
म्हणजे वहिनी साहेबचं शूटिंग चालू असताना संध्याकाळी पॅकअप झालं की एकापेक्षा एकच्या रिहर्सल्स असायच्या. तिथे आम्ही 6-6 तास सलग नाचायचो की नेक्स्ट डे परत सकाळी शूटिंगला यायचं. मला एक छोटासा किस्सा सांगते की एकापेक्षा एकच्या वेळेला एक थीम होती हात. आम्ही 5 जण उरले होतो शेवटचे. सो 5 बोटं म्हणून हात अशी एक थीम सरांनी दिली. आता गाणी शोधून काढायची आणि काय हे टास्क आमच्यावरच होतं प्रत्येक वेळेला. आम्ही जनरल शूटिंगला आणि प्रत्येक जण विचारायचं कुठली थीम वेले आधी तू मुळात पुढच्या एपिसोडला पोचलीस का? ओके आता कुठली थीम आहे? तर मी सांगितलं हात आणि मला काहीच आठवत नाहीये वगैरे. अचानक ना एक मेकअप रूम मध्ये ड्रेसमन धावत आला एकदम जोरात. भरगीताई, संदीप त्याचं नाव. भरगीताई म्हटलं हात नका लावू माझ्या साडीला. हात गाणं लॉक करा, कोणीतरी दुसरं करेल गाणं लॉक करा. हो करते. सो अशी ना एनर्जी खूप सेटवर असायची की एक उत्साह यायचा की असं कधीच दमल्यासारखं झालं नाही. या सगळ्या नायिका आपल्याला खूप आवडतात आणि सिरियल मध्ये त्या नेहमी निम्मे सीन किचन मध्ये करताना दिसतात. तर मला त्याच मुद्द्याकडे थोडंसं यायचंय की किचन मध्ये तुम्ही जेवढ्या ऍक्टिव्हेट दिसता तशा घरामध्ये सुद्धा असतात? नाही. मी अजिबातच तू नाही. स्वयंपाक करतेस भार्गवी? नाही. मग कोण करतं घरात स्वयंपाक? बाई आहे किंवा सासूबाई आणि आई आहे माझी. मी त्यांच्याकडे जाते जेवायला. मी अतिशय घाणेरडा स्वयंपाक करते आणि मला आवड नाहीये मुळात. म्हणजे लोकांना हे आता माहिती आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. मृणाल? मी थोडा थोडा माझ्या पुरता करू शकते आणि बाकीच्यांना म्हणजे माझ्या पुरता मी करू शकते. पण या ना जेवायला वगैरे. म्हणजे नॉर्मल कुकर लावणे, पोळ्या करणे, भाजी हे मी करू शकते. पण कोणी मला सांगितलं की तू पिझ्झा कर किंवा असे वेगळे पदार्थ मी अजून प्रोसेसमध्ये की मी शिकेन. बर, मृणाल मॅम? मला वाटतं की स्क्रीनवर जसे आपण रोल्स करतो तसा घरचाही प्रत्येक रोल आपल्याला उत्तम करता आला पाहिजे. थोडासा सिनियरिटीचा फायदा घेऊन सांगते की एक शाबास सुनबाई असा पण रोल असतो. येस आय नो. आणि तो पण रोल आपल्याला आला पाहिजे. कारण परत एकदा मला स्मिताताईची आठवण येते की ती नेहमी म्हणायची की तुम्हाला जर उत्तम करिअर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरच्या माणसांशी उत्तम संबंध ठेवा. त्यांची मनं जर तुम्ही जिंकून घेतलीत तर तुमचं करिअर पण उत्तम होईल. आणि घरच्या मंडळींच्या हळूच पोटात शिरायचा एक मार्ग म्हणजे छान स्वयंपाक. वा. सुकन्या मॅमला हा प्रश्न मी विचारूच शकतो. आमचा एक अख्खा एपिसोड झालेला की मॅम किती छान स्वयंपाक करतात आणि फक्त त्या करत नाही सगळ्यांना खाऊ सुद्धा घालतात. तुम्ही सगळ्या पद्धतीचा स्वयंपाक करता? हो, मला पण स्वयंपाक आवडतो आणि मी स्वयंपाक केल्यावर माझा नवरा संदेश खूप छान जेवतो. त्याच्यामुळे मी घरी असलं की नक्की स्वयंपाक करायचा प्रयत्न करते. क्या बात आहे. हा जो सगळा आम्ही उपद्व्याप केला प्रश्न विचारण्याचा याचं कारण होतं की आता इथे ती तुमची कला, तुमचं कौशल्य तुम्हाला दाखवण्याची आम्ही संधी देणार आहोत. कारण झी मराठीवरती खूप गाजलेले कार्यक्रम आहेत. त्यातला एक कार्यक्रम आहे आम्ही सारे खवय्ये. आमच्या सुद्धा ह्या गावामध्ये तो होतो. ही जी तुकरटवाडी आहे या गावाला तुम्ही भेट दिलेली आहे. या गावात सुद्धा तो कार्यक्रम होतो आणि तिकडे जसे प्रशांत दामले असतात तसे आमच्याकडे प्रशांत आंबले आहेत. नमस्कार. राम 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 राम. काय आहे ना मला जेव्हा जेव्हा कळतं ना की ह्या रंगमंचावर महिला आलेल्या आहेत ना इतका उत्साहित होतो मी तुम्हाला सांगू. म्हणजे फार म्हणजे असं मला खूप बरं वाटतं की मला कळतं की नाही आता आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी ना आज महिलांसाठी काहीतरी करायला आलो आहे. म्हणजे खरं तर तुम्ही माझे आभार मानले पाहिजे. तुम्ही माझं पुष्पगुच्छेतून स्वागत करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे का म्हणजे तुमच्याबद्दल जी समाजामध्ये बदनामी पसरलेली आहे. सांग बोलू द्या. याचं पेमेंट वाढल्यापासून खूप बोलता. काय झालं यांच्याबद्दल बदनामी पसर आम्ही गावागावात जातो, खेड्यापाड्यात फिरतो, इकडे तिकडे. तर ह्या ज्या तमाम ज्या बायका आहेत ना त्यांच्याबद्दल यांच्या मनात फार असा गैरसमज झालेला आहे की त्या म्हणतात की ह्या नुसतं नट्टापट्टा करतात, ह्या नुसतं पावडर लावतात, नुसतं टीव्ही समोर झाकझाक मॅक करतात, यांना किचन मधलं काहीच येत नाही. तर हा गैरसमज मला आज दूर करायचा आहे. म्हणजे माझा अनुभव सांगतो मी. म्हणजे मी भार्गवी त्यांच्या एका सेटवर गेलो होतो शूटिंग बघायला. तर भार्गवी त्यांनी चक्क 3 माणसाला पुरेल इतका चहा करून दिला होता. डोळ्यात पाणी आलं माझ्या. मेथीची भाजी निवडली होती. मेथीची भाजी निवडली होती. तुम्ही पत्ते खेळत होतात. हे कट करा. मी आज काय करणार आहे माहिती का, व्हेजिटेबल कार्विंग करणार आहे. व्हेजिटेबल असं ठेवणार आणि तुम्हाला आवडेल ते तुम्ही त्यातून बनवायचं. ओके. कार्विंगचा कोर्स नाही केलाय पण आम्ही. कोर्स कोण केला? आम्ही कुठे खाण्याचा कोर्स केला? खातोच की नाही. फक्त काय करणार आहे माहिती का, आपण एक थोडासा सिनियर म्हणून आपण सुकन्या ताईंना थोडा मान देऊ. सुकन्या ताई आज तुम्ही आमच्या परीक्षक. वा
चला म्हणजे साहित्य आता आलेलं आहे. आपल्याला काय करायचं माहितीये का, या साहित्यापासून काहीतरी एक डिझाईन करायची आहे आणि छानपैकी अशी डिझाईन म्हणजे आपण काहीही करू शकतो. म्हणजे आता हे जसं एक छोटंसं मी तुम्हाला करून दाखवा. बोलता मी करून दाखवतो काहीतरी. तेच तुम्हाला सांगतो, नियम आणि अटी सांगतो याच्या. तर काय करायचं माहितीये का, तुम्ही इथे आता हे सगळं साहित्य आहे. कोवळा आहे, दुधी भोपळा आहे, कांदे आहे, हे आहे, तर लसूण आहे, नंतर टूथपिक पण ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे ठेवलेल्या आहेत, ह्या तुम्ही करता करता बोलता बोलता असं केलं. आता समजा आता हे छान असं एक झालेलं आहे. तर आता एक छान असं एक छोटेखानी असं एक गुलाबाचं फुल या ठिकाणी झालेलं आहे. तर असं एक फुल तुम्ही करून तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता. फक्त डिझाईन झाल्यानंतर ना त्यात एक सामाजिक मेसेज मात्र असला पाहिजे. सर मला एक सामाजिक यातनं एक फार मोठा म्हणजे हे तुम्ही काय बनवलं आधी, हे तुम्ही काय की सर्वसामान्य माणसाच्या नजरेतनं हे काय आहे ओळखू येत नाही. मी सांगते तुम्हाला मी हे काय बनवलंय. हा ना खूप सिगरेटी ओढणारा माणूस. त्याच्या तोंडात खूप सगळ्या सिगरेटी आहेत. तर म्हणून मी या टूथपिकचा वापर सिगरेट या अर्थाने इथे केलेला आहे. आणि यातनं एक सामाजिक संदेश मला असा द्यायचा आहे. डोळे लाल झाले. तर तुम्ही जर खूप सिगरेटी ओढल्या तर सगळीकडे तुम्हाला बघा ना, सगळीकडे त्यांना असे म्हणजे काटे आहेत आणि सांगता येत नाही. म्हणजे किती मोठा संदेश असेल बघा. म्हणजे ते मरणासन्न झालेले आहेत. संदेश शब्दात मावत नाही याचा अर्थ. व्हेरी गुड. मरणासन्न झालेले आहेत. तुमच्याकडे हेल्प करते. अमृतानी हे एकतर माझं बघून केलंय. मी एक सिगरेट टाकल्यावर तिने खूप सिगरेट आणि दुसरं म्हणजे तिला संदेश हा तिच्या नवऱ्याचं नाव असल्यामुळे खऱ्या तिला 50 वेळा संदेश शब्द म्हणायचा असं नवऱ्याने सूचना दिल्या. पण एक मिनिट, माझा संदेश असा आहे की सिगरेटी पिऊ नका नाही तर मरणासन्न व्हाल. झालं काय की मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली. सिगरेट पहिल्यांदा याच्या तोंडात मी टाकली. नंतर मी हळूच तिकडे बघितल्यावर बऱ्याच सिगरेट्स दिसल्या. मग मी म्हंटल की मला काहीतरी संदेश बदलायला पाहिजे. मग मी आता ताबडतोब तुझ्याकडनं शिकलेली एक गोष्ट केली. ते हे जे फुल आहे मी फार इम्प्रेस झाले. म्हणजे मला फार आवडलं. आणि मला त्यांना इतकी फुलं दिली असतील आयुष्यात, टोमॅटोच्या फुलांनी इम्प्रेस झाली. सांगायचंय की मृणाल जेव्हा SP कॉलेजमध्ये होती तेव्हा ती रोज क्वीन होती आणि तिला एवढे गुलाब मिळायचे ना की आणि मग मी फुल बनवण्याचा एक बारीक प्रयत्न केलाय. पण हा प्रयत्न झाला तेव्हा सायमल्टेनियसली फुलाची पाकळी असं म्हणायला हरकत नाही. सायमल्टेनियसली मी बऱ्याच सिगरेट्स तिकडे बघितल्या आणि मग तुम्ही म्हटलात की संदेश पण द्यायचा आहे. तर मग मी लगेच संदेश चेंज केला माझा की सिगरेट ओढल्यानंतर या फुलाचं हे फुल होऊ शकतं. पडतात म्हणजे याच्यात जरा पुणेरीपणा पण थोडासा दिसतोय याच्यामध्ये. की पुणेरी माणसाच्या नाकावर जसा राग असतो त्याने नाकाचं प्रतीक म्हणून लसूण लावलेला आहे. हा जो लसूण लावलेला आहे. हेल्मेट शिवाय पुण्यात जाता येत नाही. हेल्मेट शिवाय कुणी जाऊ नये पुण्यात. तेव्हा एक हेल्मेट अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला. भार्गवीताई नमस्कार. भार्गवीताई वेगळं काहीतरी बनवलं. काय केलं असेल असं हे बघ, सामाजिक संदेश नाहीये. तिकडनं बघितलं असतं तुला कळेल. अशी छान हसरी मुलगी आहे जिने क्लिप लावलाय टोमॅटोच्या, जिने गॉगल घातलाय आणि तिला छान केस आहेत. छान हसरी मुलगी. असं गॉगल केलाय मी. गॉगल आवडलाय मला. वा वा वा, गॉगल आवडलाय मला. म्हणजे ही तुमची यांच्या हिशोबाने ही तुमची मुलगी 2-2 सिगरेट पिते. नाही रे, ती हसरी आहे रे, असं नको करू. हसरी अशी हसरी छान मुलगी आहे. तिला छान केस आहेत. तिने छान टोमॅटोचे असे क्लिप्स लावले. वा 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 वा. म्हणजे खरं तर हेअर इम्प्लांट किंवा बिग कसंही चालेल. ही एक होडी आहे. ही एक होडी आहे. अच्छा, हे मासे आहेत. शेवाळ असलेल्या पाण्यात ही होडी आहे. ते हिरवगार शेवाळ आहे. मासे पण आहेत. आणि मासे पण आहेत. मध्येच ही झाडं पण आहेत. अच्छा अच्छा. अचानक. आणि हा एक माणूस आहे. याच्यात काय संदेश काय? संदेश हे की आपलं आयुष्य ही एक नाव आहे आणि
संकटरूपी कितीही लाटा आल्या हा. तरी याच्यासारखं तटस्थ राहून प्रवास चालू खूप ठेवा. अच्छा, मोठा अच्छा. संदेश. वा वा, खूप मोठा संदेश आहे ठिकाणी दिलेला आहे. क्या बात वा आहे. वा वा. तर आता मला असं वाटतं की आपण परीक्षिका ज्या आहेत माई, त्यांना परीक्षकांना रिझल्ट काय काय कोणाला देणार? बक्षीस द्यायचं. हसू नकोस मला केवढा अभिनय हसू नकोस टेन्शन. टेन्शन मला असं वाटतं की विजेता स्पर्धक ही मृणाल प्लीज मृणाल कुलकर्णी, कारण मी फुल हा रिमाइंडर. ह्याला काय अर्थ नाहीये अं, नाही माझी तरुण मुलगी आहे बघा श्री. मृणाल जी तरुण मुलगी आहे मृणाल ती आज विजेती झालेली आहे. यांनी अतिशय कमी भाज्या वापरून एक उत्कृष्ट हे केलेलं आहे आणि हे सगळे भोपळे बिपळे सगळे वाया घालवले आहेत. त्यात महत्वाचा संदेश म्हणजे काय होता ऍक्च्युली आम्ही हे भोपळा जो इथे ठेवलेला आहे ना हा थोडासा तुम्हाला फसवण्याकरता ठरवला की हा भोपळा वापरू नका कारण हा भोपळा आरोग्याला वाईट असतो आणि हे फक्त मृणालला कळलेलं आहे की तिने वापरलेला नाही. त्यामुळे हा पहिला नंबर मला असं वाटतं की मृणालचा असावा. थँक्यू. मला आता सोफ्याकडे यायचंय. सोफ्याकडे या अर्थानं म्हणतो कारण मध्ये जो सोफा ठेवलेला आहे त्यावरती ज्या दिग्गज अभिनेत्री बसलेल्या आहेत, एक आहेत पुण्याच्या, एक आहेत मुंबईच्या. त्यामुळे पुणे मुंबई जो एक्सप्रेस हायवे आहे तसा हा सोफा आहे असं समजायला हरकत नाही. तर आता मला प्रश्न तोच विचारायचा आहे की तुम्ही मुंबईच्या आहात, तुम्ही पुण्याच्या आहात. मी दोघींनाही सेम क्वेश्चन विचारतो की पुण्याच्या कलाकारांचे 2 आवडते गुण आणि 2 बदलावेसे वाटणारे गुण यांनी सांगायचे आणि मुंबईच्या कलाकारांचे 2 आवडणारे आणि 2 बदलावेसे वाटणारे गुण आपण सांगायचे. उलट करूया का? उलट अच्छा, करूया ओके, तसं ओके, काही नाही. मुंबई. जसं ज्यात जास्त काही नाही, मुंबईची लोक दिलदार असतात. आणखीन सगळ्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट करण्याची त्यांची तयारी असते. कितीही वेळ काम करण्याची त्यांची तयारी असते आणि मनापासून ते काम करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की पुण्याचे लोक दिलदार नसतात, किती वेळ काम करण्याची त्यांची तयारी नसते, त्यांना जायची घाई adjust असते करत ना. नाही. म्हणजे काम हवं असतं पण यार गाडी आहे पुण्याची, एसटी जाईल, ट्रेन जाईल, चला यार आटपा. पुण्याचे लोक किती विचार करायला लागतो ह्याच्यावरनच तुला कळेल. पुण्याचे लोक पुणेरी असतात आणि पुणेरी म्हणजे सर्व गुण संपन्न. स्वतः वगैरे असं काहीच नाहीये. आणि निलेश मूळचा कुठला आहेस तू? प्रत्येक वेळेला शहर बदलता येणार नाही. बरं तू ये इथे बस. अरे बापरे, पुणे आणि मुंबईच्या मध्ये मला लोणावळ्याचा वगैरे चिक्कीवाला. आता सांग तू कुठला आहेस? नाही आता तरी मी फार आनंदात आहे, एवढंच मला पाहिजे. हे मला पहिल्यांदा बसायला मिळालं इथे. नाही खरंच तू कुठला आहेस? अच्छा म्हणजे नाही शेवटी काय मुंबईतच यावं लागतं ना. हे बरोबरच आहे अगदी. बरं तुझं जन्मस्थान काय? एवढं मुळात जायचं जन्मस्थान पुणे आहे. ओके, हा. एक पॉइंट इकडे आला. अजून असं जिंकलं बिंकलं नाही, नाही. नाही. कामासाठी मुंबईला यावं कामासाठी दोघांनाही मुंबईला यावं लागतं. मुंबईला यावंच जन्मभूमी एक लागतं. असते आणि कर्मभूमी एक असते. पण कर्मभूमीच जास्त महत्वाची ठरली पण जाते. जन्मभूमीची ओढ ही जन्मभूमीची ओढ असते. ती ओढ आहे फक्त. मला असं वाटतं हा वाद जमणारा नाहीये. घरात बसलेल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा हेच म्हणायचंय, पुणे महत्वाचं आहे का मुंबई महत्वाचं आहे. बघूयात आपण रसिक प्रेक्षकांना आपण कळून घेऊयात. मला यायचं तुमच्याकडे. त्या म्हणाल्या की पुण्याच्या कलाकारांना थोडासा म्हणजे कंटाळा असतो येण्या जाण्याविषयी, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? परखड मत मला ऐकायचंय तुमचं माझ्या या मंचावरून. मी या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलेलं आहे की पुण्याचे लोक हे इतके गुणी असतात की मुंबईचे अनेक लोक पुण्याच्या एका माणसासाठी पुण्याला येतात. एका माणसासाठी शूटिंग हलवलं जातं, याच्यावरती तुमचं काय मत म्हणजे आहे? ते किती हेकेखोर आहेत की काम नाही हवंच आहे पण तुम्ही माझ्यासाठी ऍडजस्ट करा असं नाही होत रे. पण ज्यांच्यासाठी ऍडजस्ट केलं जातं असे पुणेकर असतात. नाही असं काही नसतं, असं काहीही नसतं. आम्ही असा वेळ आणतच नाही कारण आम्हाला काम करायचं. कर्मभूमी आमची मायबाप आहेत हे रसिक प्रेक्षक. पुणेकरांनी मनात आणलं तर मुंबईच्या लोकांची कर्मभूमी पुण्याला हलवू शकतात. त्यांनी डायरेक्ट विधान असं केलं आहे अनेक- की मुंबई ही कर्मभूमी आता पुण्यामध्ये ते हलवणार आहेत. याच्याविषयी मला वाटतं की त्यांची काहीतरी चर्चा सुद्धा झालेली असेल. मुख्यमंत्रीजी त्याविषयी या बोलले सुद्धा असतील मला वाटतं. त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? नाही असे अनेक वर्ष अनेक लोक प्रयत्न करत आहेत पण नाही यशस्वी झाले. त्यांना मुंबईतच यावं लागतं. थोडक्यात काय की हा वाद असाच चालू राहणार आहे. पण मला असं वाटतं की पुणे आणि मुंबई दोन्ही माझ्यासाठी महत्वाचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे यासाठी म्हणतोय कारण दोघींच्या मध्ये बसलोय. दोघींनी नंतर मला सोडलं नाही तर केवढ्यात पडेल म्हणून मी आता इथून उठतोय. पण जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजे. मृणाल मॅम, मला आता तुमच्याकडे यायचं परत एकदा.
या सगळ्या अभिनेत्रींनी ज्या ज्या सिरियल केल्या त्याच्यामध्ये त्यांनी थोडी सोशिक भूमिका केलेली होती, पण तुम्ही ज्या 2 सिरियल केल्या, अवंतिका असेल किंवा गुंतता हृदय, याच्यामध्ये आम्हाला मृणाल कुलकर्णी तशा सोशिक नाहीत वाटल्या. तर त्या भूमिकांबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला अरे ऍक्च्युअल मृणाल कुलकर्णी खूप सोशिक आहे. पण तिने केलेल्या भूमिका मात्र भयंकर तडफदार वगैरे अशा. फॅक्ट मध्ये तसं आहे, सोशिक आहात. हो हो, मी सांगते ना आता माझ्या तमाम लाखो रसिक मायबाप प्रेक्षकांचं कारणच काय, आजूबाजूला असं काहीच घडत नाही की ज्याने सोसावं लागेल. मला ते कळतच नाही. पण यांना इतके कोण उत्तम त्रास देईल? सासू सासरे मिळालेले आहेत, इतका उत्तम नवरा आहे, करिअर इतकं छान आहे, काय सोसावं अहो लागतं कांदा सुद्धा कापला तर कांदा सुद्धा रडवत नसेल त्यांना, इतकं कांद्याचंही प्रेम असेल त्यांच्यावर. मग आणि काय सोसावं असं लागतंय? मैत्रिणी शेजारी बसून टोचून 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 बोलतात. सोशिक नाहीये मी. आता इतकं चांगलं बोलते हिच्याबद्दल. नाही नाही, हॅव्हिंग सेड दॅट, अवंतिका जेव्हा स्मिता त्यांनी मला ऑफर केली तेव्हा खरोखरच माझ्या पोटात गोळा आला होता. पहिला एपिसोडचा पहिला सीन जो आम्हाला शूट करायचा होता की अवंतिका कॉलेजमध्ये आहे आणि तिचं छान असं फ्रेंड सर्कल वगैरे आहे आणि कुठून तरी ती स्कूटरवर चालली आणि कोणीतरी शिट्टी मारतं तिच्याकडे बघून, ती गाडी थांबवते, उतरते आणि कानाखाली आवाज काढते. तर हे थोडंसं अनलाईक मी आहे, थोडंसं नाही खूपच अनलाईक मी आहे. साधारण मी असेल तर मी दुर्लक्ष करून चालली जाईन. जवळजवळ 6.5 फुटी एक असा माणूस उभा केला माझ्यासमोर, अरे बाप. याला मारा आता फटका. आणि मी म्हटलं की अरे बापरे, हे जरा खूपच आहे, म्हणजे हे कन्व्हिन्सिंग व्हायला जरा अवघडच आहे. मी म्हटलं मी एक तर उडी मारून मारू का त्याला, दिसणार नाही इथपर्यंत, आणि तो एवढा दिसतोय की हे खरंच नाही वाटणार. तर स्मिता ते म्हणाले की मृणाल तुला मी एक छोटीशी सूचना देते, हा रोल आहे ना तू बाकी फार उत्तम करणार आहेस, पण तुला ज्या वेळेला असं वाटेल ना की मी तेवढी ढीठ नाहीये तेव्हा डोळे मीट आणि स्मिता तळवलकर डोळ्यासमोर आली. बाकी काहीही करू नको. बरोबर सगळं जमेल, एक कानाखाली मारता येईल, बुके मारता येतील, मुक्के मारता येतील, सगळं करता येईल. आणि ऍक्च्युली स्पीकिंग मी खरोखर अशा वेळा आल्या अवंतिकामध्ये की खूप ढीठ कॅरेक्टर होती ती, आणि ती म्हणजे ये रे संकटा माझ्या समोर आणि मी त्या संकटात पडते आणि मी त्यातनं बाहेरही निघेन, आणि ती स्ट्रेंथ त्या कॅरेक्टरमध्ये होती. आणि त्यामुळे ती एक अत्यंत वेगळी नायिका ठरली. आणि खरोखरच मला फार वाईट वाटतं तुमच्या सगळ्यांकडे बघून, तुम्ही फार रडलात यार. नाही मी फार रडलात. सुधाने कधी सोसलं नाही, पण सुधा कठोरही होती, सुधा प्रेमळ होती. अच्छा, म्हणून तर ते नवऱ्याला ऑप्शन दिलं की एक तर तू ह्या घरात राहशील नाही तर मी राहीन. वाव, एवढी ती तडफदार होती. सोफा रडला नाही, खुर्च्या रडल्या. मला खुर्च्यांकडे यायचं. खूप गमतीची गोष्ट गुंतता हृदय ह्याच्या बाबतीमध्ये घडली. त्याच्यात एक वेगळीच नायिका रंगवली की जी आपल्या नवऱ्यालाच धडा शिकवते. इतक्या चतुरपणे तो धडा शिकवते की किती दिवस प्रेक्षकांचाही विश्वास बसला नाही की तीच ते सगळं घडवून आणत असेल. ही मालिका बघताना मला खूप प्रेक्षकांची पत्र आणि फोन यायचे, पण एका बाईंनी मला अक्षरशः चकित केलं. मला म्हणाली की मला तुमची मालिका खूप आवडते आणि मी 2दा बघते, दुपारी पण बघते आणि रात्री पण बघते. हा अनुभव मला वाटतं आपण सगळ्यांनाच आलेला आहे. तर म्हणे पण मी 2 वेळा माझ्यासाठी नाही बघत. म्हटलं म्हणजे? तर म्हणे की मी एकदा माझ्यासाठी बघते, एकदा ह्यांच्यासाठी बघते. मला जरा कुतूहल वाटलं, म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. म्हटलं असं का? तर म्हणे नाही, दुपारी जे बघते ते मी माझ्यासाठी बघते आणि रात्री जे बघते मी फ्रेश एपिसोड तो ह्यांच्याजवळ बसून बघते, आणि तेव्हा मी टीव्ही नाही बघत, मी यांच्याकडे ह्यांची रिॲक्शन काय चाललेली आहे त्याच्यावरून मी आडाखे बांधते की ह्यांच्या डोक्यात तसलं काही आहे. नवऱ्याने धसका घेतला होता ना, ज्यांच्याकडे लोड शेडिंग होतं ना, ते तेवढे आनंदात होते तुम्हाला. सगळ्यात आनंदाची गोष्ट, माझ्या नवऱ्याने धसका घेतला. दोन्ही रोल्स तडफदार आणि अत्यंत चतुर बायकोचे केल्यानंतर माझ्या नवऱ्याची काय हिंमत रे. आय एम ब्लेस्ड वन. भार्गवी, आता खुर्च्यांकडे यायचं. जसं यांनी उल्लेख केला की खुर्च्यांनी थोडासा त्रास सहन केला. वहिनी साहेब मध्ये जी तू भूमिका रंगवलीस त्यानंतर तुलाही अशी काही प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळायची? एकदा मी आणि सुचित्रा काहीतरी कुठेतरी होतो आणि नंतर सुचित्राने मला सोडलं आणि ती पुढे गेली आणि मी चालत होते. ते एक बाई माझ्या मागणं आली आणि अजूनही अक्कल नाही, ती सासू एवढी छळते तरी तिच्या गाडीत फिरते. मला असं झालं की नाही, ती छळत नाही मला, ती माझी मैत्रीण आहे. पण लोकांना ते खूप खरं वाटत राहतं. किंवा वहिनीसाहेबमध्ये माझा नवरा थोडासा स्लो लर्नर दाखवला होता. ते एक बाई मला आली आणि म्हणाली, कसं ग नशीब, एवढी चांगली दिसायला, नवरा असं येडसर मिळालाय, सांभाळून घेशील ना ग. म्हटलं नाही असं काही नाही, तो खरा नवरा नाहीये. मृणाल, मला तुझ्याकडे यायचंय. तू 2 सिरियल केल्या, दोन्ही वेगळ्या पद्धतीच्या होत्या. एक रोमॅन्टिक सिरियल आणि एक जशी याच थोडीशा पठडीतली सिरियल होती. एक
सोशिक अभिनेत्री तू सुद्धा रंगवलेली आहेस. तर रोमॅन्टिक सिरियल जेव्हा करत होतीस तेव्हा फॅन कसे भेटले? म्हणजे तेव्हाही खूप गुलाबी पत्र वगैरे यायची. गुलाबी पत्र येतात पण मुलींची येतात. मुलींची येतात. आतापर्यंत मला जी काही पत्र आली आहेत ती मुलींनी पाठवली आहेत आणि मुलं मला तू तिथे मी पासून सगळे ताई म्हणायला लागलेत. तर मृणाल ताई, मंजिरी ताई, मंजिरी दीदी असं एक साधारण माझं आता नामकरण झालेलं आहे. निलेश तुला बघून सांगते ती. नाही, मी फक्त माझ्या प्रियाला फॉलो जास्त केलं. तरुण वर्ग फारसा फॉलो करायचा माझ्या प्रियाला प्रीतकळेना. आणि तू तिथे मी पासून अगदीच आजींपासून माझ्या आईच्या आणि अशा पद्धतीच्या वयाच्या बायकांशी पण मी जोडले गेले. सो एक वेगळा प्रेक्षक वर्ग मला मिळाला आणि पुरुष वर्ग सुद्धा तो तू तिथे मी बघायला लागला हे मला माझ्या बाबांवरून कळतं. कारण की बाबा जनरली फारसे टीव्ही बघत नाहीत, पण तू तिथे मी किंवा अशा पद्धतीच्या सिरियल्स ते बघायला लागलेत माझ्यापासून. अमृता, सारेगमपचं सेलिब्रिटी पर्व झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं. तर मंचत पण आहे, आमच्याकडे माईक पण आहे, आपल्याकडे एकापेक्षा एकची विनर पण आहे. तर आमची अशी इच्छा आहे की आता एक गाण्याच्या बरोबर नृत्याचाही जर आविष्कार झाला तर मजा येईल. जरा लावणी होऊन जाऊ द्या का? ए बाबा, जरा शिट्ट्या बिट्ट्या मारता येतात का नाही? शिट्ट्या शिट्ट्या. काय रे बघ. आता एक छोटासा राऊंड आपण खेळणार आहोत. झटपट प्रश्नोत्तरे, रॅपिड फायर. प्रत्येकाला मी काही प्रश्न विचारणार, त्याचे अर्थातच 2 ऑप्शन असणार आणि त्यातला एकच तुम्हाला निवडायचा आहे. तर सुरुवात करतो मृणाल मॅम तुमच्यापासून. तुम्ही आतापर्यंत अनेक जाहिराती केलेल्या आहेत. फेअरनेस क्रीमची त्याच्यामध्ये जाहिरात असेल, पण आमचा प्रश्न आहे की तुम्ही पर्सनली नक्की काय वापरता, विको की फेअर अँड लवली? विको. जास्त काय आवडतं, दिग्दर्शन की अभिनय? आता रमा माधव झाल्यानंतर अभिनय. आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की निलेश साबळे यांना सिनेमात कधी घेणार, यावर्षी की पुढच्या वर्षी? यावर्षी. याचं कारण असं आहे की आज हा एपिसोड केल्यानंतर आणि या सगळ्या मुलींच्या बरोबर एवढी धमाल केल्याबरोबर मैत्रिणींबरोबर मला असं वाटतंय की थोडं काहीतरी ह्युमरच बनवावं. आणि मग तुझ्याशिवाय पर्याय का निलय? आता आपण येतोय भार्गवी चिरमुले यांच्याकडे. तुम्ही छान छान नृत्य करता, सगळ्यात जास्त करायला काय आवडतं, लावणी की लावणी? पेरणी. आवडता हिरो भरत जाधव की सचिन पिळगावकर? भरत. कोण जास्त छान नाचतं, अमृता खानविलकर की भार्गवी चिरमुले? भार्गवी चिरमुले. यानंतर सुकन्या ताई, तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. आवडती मालिका आभाळ माया की रेशीम गाठी? आभाळ माया. काय नावानं हाक मारलेली जास्त आवडते, सुकन्या की सुकन्या? सुकन्या.
अभिनेता म्हणून कोण जास्त आवडतं, डॉक्टर गिरीश ओक की संजय मोने? संजय मोने. त्यानंतर आता अमृता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. आवडता सहकलाकार अतुल कुलकर्णी की प्रसाद ओक? बापरे, खूप अवघड प्रश्न विचारला. अतुल कुलकर्णी. आवडते सेलिब्रिटी गायक कोण, प्रशांत दामले की वैभव मांगले? प्रशांत दामले. किती खुश बघते किती. सोनाली कुलकर्णी कोण म्हणून जास्त आवडतात, मैत्रीण म्हणून की नणंद म्हणून? मैत्रीण म्हणून. क्या बात कारण है. ती मैत्रीण होती म्हणून माझं लग्न झालंय. म्हणजे तिच्या मैत्री थ्रू मी तिच्या भावावर डोरे डालले. हो. तेव्हा मृणाल, तुमच्यासाठी प्रश्न आहेत. आवडता सहकलाकार चिन्मय मांडलेकर की अभिजित खांडकेकर? चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकर असं उत्तर दिलेलं आहे. आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, आवडता अँकर कोण, निलेश साबळे की डॉक्टर निलेश साबळे? डॉक्टर निलेश साबळे. क्या बात! पुन्हा एकदा माझा विजय झालेला आहे. समोर बसलेले आमचे प्रेक्षक असतात, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे असतात. आपण त्यांना संधी देऊयात. बरं, मला भार्गवीताईंना विचारायचं आहे. मध्येच अरे ऑफ करत जाना. आलो. ठेव ठेव ठेव, जरा थांब, जरा थांब, ठेव जरा थांब. भार्गवीताईंना भार्गवीताई तुम्हाला प्रश्न. त्यांना विचारायचं आहे मग की बाबा काय ते बरं करा ना. बसा, हानीन तिकडे का बसा बायको आहे. काय थांब म्हणलं ना, थांब जरा चालू आहे. लाव की टीव्ही दिसत की. हा, फोन करू नका आता परत. काय झालं आता, काय झालं? आईला बरं नाही, मग गाड कुठेतरी नेऊन आईला थांबते येऊन मला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. असे का, असे का, असे का, असे का? बेलाला पाने 3च का, म्हशीला शिंगे 2च का, नागाला फणा 1च का, असे का, असे का, असे का? यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतील. आमच्याकडे अनेक पुस्तकं. या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू लर्न इंग्लिश. इंग्लिश कसे बोला, इंग्लिश कसे वाचा, इंग्लिश कसे लिहा. या पुस्तकामध्ये 1 ते 1000 पर्यंत कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत, जे आपल्या लहान भाऊ लहानबहिणीच्या सहजमध्ये लक्षात राहू शकतात. जसे मदर माता, फादर पिता, रिलेशन मध्ये रिश्ता नाता. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर एक माणसाचं चित्र दिलेलं आहे. जसं डोळ्याला काय म्हणतात, हाताला काय म्हणतात, नखाला काय म्हणतात, बोटाला काय म्हणतात, केसाला काय म्हणतात, पायाला काय म्हणतात. या पुस्तकाची किंमत मार्केटला 10 रुपये, 10 रुपये. पण केवळ प्रकाशनाच्या दृष्टिकोनातून आम्ही हे केवळ 5 रुपयामध्ये देत आहोत. 5 रुपयामध्ये देत आहोत. ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्या, पायाचे पैसे पडणार नाही. हॅलो हॅलो, प्रश्न काय, प्रश्न काय आहे? प्रश्न काही नाही आहे. तुम्ही प्रमोशन करता म्हणून मी पुस्तक. प्रश्न काय? मला भार्गवी परचुरेंना विचारायचंय. मला त्यांना प्रश्न विचारायचाय की त्यांनी मला ओळखलंय का? तुमची एक सिरियल चालू होती वहिनी साहेब नावाची. त्याच्यामध्ये टायटल सॉन्ग झाल्यानंतर शेवटी एक मूल वरडायचं, वहिनी साहेब. हो, म्हणजे ते तुम्ही आहे? नाही नाही, मी ते ऐकायचो नेहमी. तर मला तिथं स्टेजवर यायचंय, मी येऊ शकतो का? वा, चांगला प्रश्न. काय? हा, मिळालं. हे टोपण राहिलं होतं, उडालं होतं, ते शोधायला. कसं उडालं? असं तिकडून केलं ते इथपर्यंत आलं. ते शोधायला आलो होतो. अरे अशा काळी आज आमच्या विनंतीला मान देऊन झी मराठीच्या सगळ्या या दिग्गज नायिका आमच्या या मंचावरती आल्या.